इंधन टंचाईनंतर पुन्हा एकदा ग्राहकांना दरवाढीचा झटका बसल्याचं चित्र आहे। आज डिझेलमध्ये ₹2.71ची दरवाढ झाली आहे, तर ₹2.83ची दरवाढ पेट्रोलमध्ये झाल्याचं चित्र आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेल्या 11 ते 12 दिवसात ही चौथ्यांदाची दरवाढ असल्याचं चित्र आहे। एकीकडे ग्राहकांना डिझेलसाठी रांगेमध्ये उभं राहावं लागतंय। अनेक ठिकाणी पाहायला गेलं तर डिझेलचा आणि पेट्रोलचा कुठं तुटवडा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर ग्राहकांच्या जे रांगा होत्या कालपर्यंत त्या आता ओसरताना दिसत आहे। त्यामागचं कारण म्हणजे जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढला आहे की कुठल्याही वाहनधारकांना असो किंवा कॅनमध्ये डिझेल नेणारे असो त्यांनी RC आणि आधार कार्ड दाखवणं बंधनकारक केलं आहे। त्यामुळं आता दररोजच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर आता कॅनाच्या लाईन असतील किंवा वाहनाच्या लाईन असतील हे आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर त्याचा सकारात्मक परिणाम आता वाशिममध्ये पाहायला मिळालेला आहे। साठेबाजी होणार नाही यासाठी प्रशासनाने ही मोहीम राबवलेली आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम आता जाणवायला सुरुवात झालेली आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।